नितीन जबडे नितीन जबडे आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर कृपया स्क्वेअर लेग पंचांची जबाबदारी आपण पार पाडायची आहे. नितीन जबडे. खूप खूप धन्यवाद बादल चौधरी. या पण थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी जर आपण सकाळी अनाउन्समेंट केलं होतं की एक सामना इथे खेळला जाईल आणि तो सामना असेल तो 4 षटकांचा. तो सामना पण इथे सुरू करत आहोत. दादा नितीन आपण कुठे असेल तर आपण ग्राउंडच्या आतमध्ये नितीन. नितीन स्ट्रायकिंग अंपायर आहेत. मुख्य अंपायर आहेत ते मंगेश धुरी. सामना पण सुरू करत आहोत. 4 षटकांचा सामना आहे थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी. मॅच सुरू आहे. प्रेक्षक ग्राउंडच्या बाहेरून या. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. मॅच सुरू झाली. ऑलरेडी प्लेअर उभे आहेत. चला ग्राउंडच्या बाहेरून या. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचले. स्ट्रायकिंगला दर्शन, नौशाकी गेला गॉडविन, षटक क्रमांक पहिलं वॉटसन येतो नौशाकी गेला आणि पहिल्या षटक घेऊन अनिकेत. पहिला चेंडू ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट वायडिश नांगोला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो फलंदाजाने म्हणजेच दर्शनने खातं उघडलं एका धावेने. साईड स्पोर्ट्स कट्टा या संघाचं. स्ट्रायकिंगला महेंद्र आहे. ओव्हरपिच होता. चेंडू मध्ये कव्हर्स मध्ये फटका. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट खूप चांगलं होतं. पाय थोडासा घसरला होता. पुन्हा चेंडूवर आला. चांगलं कंट्रोल केलं पण लास्ट मोमेंटला चेंडू हाताने सुटला आणि महेंद्रला मिळालं जीवदान. धावसंख्या धावफलकावर 2. मर्स्पोर्ट चषक शेवटचा आणि अंतिम दिवस. आतापर्यंत 2 उपांत्य फेरीचे सामने आपण बघितलेत आणि इथे मात्र ही लढत सुरू आहे थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी. ऑन साईडला 100 शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री. पार्लर स्ट्रोक. षटकार. मॅग्निफिसंट शॉट. प्रचंड ताकद या फटक्यावर होती आणि त्या फटक्याचं उत्तर आपण बघितलं की षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 8 धावा. पुन्हा तसाच फटका. आपण मिड विकेट रिझन. थेट सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 6. आदित्य पेंडुरकरने अप्रतिम झेल टिपला 100. एखादा छत्रीने एखादा झेल. सुरेख झेल. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन आता विसावली आहे. तब्बल 14 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात दर्शन बांदेकर कडून. हो हा चेंडू चांगला होता. एवढा चेंडू वेगाने निघून गेला. बॅट्समनला बेट केलं. विकेट किपरला बेट केलं. गोशांकी क्षेत्रात 22ची 1 धाव. लेंथ गोलंदाजी बघायला मिळाली. बाईसची 1 धाव इथे ऍड करूया. धावसंख्येत बरं धावसंख्या पोहोचली ती 15वर. थँक्यू योगेश. हो फ्लिकचा हा फटका आहे. खूप चांगला मनगटी फटकन बघायचा आहे. धावा किती मिळतील. हो फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. अनिकेत वांगणकरच्या विरुद्ध पहिल्या षटकामध्ये अत्यंत घणाघाती फलंदाजी आणि तब्बल 3 षटकाराच्या मैदानात तब्बल 21 धावा.
तर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघतो ती एकूण अंकी झाली ती म्हणजेच 21 धावा, 3 षटकार आणि 3 ब्लास्ट बघायला मिळाले ते म्हणजेच दर्शन बांदेकरच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो गुरु. थर्ड आणि फोर्थ प्लेससाठी ही लढत सुरू आहे. म्हणजे त्याच्यात आपण बघत आहोत 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 21. गोलिंग मार्गावर गुरु. स्ट्राईक एंडला पुन्हा आपण बघतो फलंदाज आघाडीचा तो महेंद्र. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साइडला थोडासा मिस टाइम फटका आहे की काय बघूया. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय पण मिस टाइम नाही, एकदम परफेक्ट टायमिंग. सीमारेषे बाहेर षटकार. बघा मगाच्या काही सामन्यांमध्ये इव्हेंट स्पर्धेच्या दरम्यान आपण बघितलं की महेंद्र आपण आघाडीला कधी बघितलं नाही, पण महेंद्रला संधी मिळाली आहे. महेंद्र संधीचं सोनं करतोय, चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक शॉट तो कॉन्फिडेंटली ते ऑफर करतोय आपल्या बॅटमधून. कोर्समध्ये मारला एक फटका, त्यानंतर आपण बघितला हा ऑन साइडला पूलचा फटका. धावसंख्या 27. हा चेंडू हुक करायचा प्रयत्न, वाईट बॉलचा सिग्नल केलाय पंचांनी. एक्स्ट्रा बाउन्स. षटकार मारल्यानंतर पुढचा चेंडूवर बाउन्सरने स्वागत करायचा प्रयत्न मात्र केला. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या 28. 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा कॉल दिलाय पंचांनी. हा चेंडू खूप लवकर बॅट फिरवली आहे. चेंडूचा अंदाजच घेऊ शकला नाही. ऑप्शनच्या बाहेर अटॅक केलं होतं या चेंडूने. गुडलेनचा वापर केला या चेंडूने. आपण बघतोय चेंडू ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. एक्स्ट्रा बाउन्स. इट्स अ नो बॉल. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. स्ट्रायकर अंपायर नितीन, त्याचबरोबर मुख्य पंच आपण बघतोय म्हणजे मंगेश धुरी यांच्याकडून हा योग्य सिग्नल येतोय आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या 29. मिस टाइम फटका. लिडिंग आहे. चेंडू मागे जातोय गलीमध्ये. तिथे चेंडू स्टॉप होईल, कव्हर होईल तोपर्यंत स्ट्राईक एंडला पोहोचते दर्शन. धावसंख्या पुढे ती 30 वर. 30 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला दर्शन बांदेकर. आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 षटकार. अप्रतिम डिलिव्हरी. सुरेख चेंडूची फेक. परफेक्ट वाईट यॉर्कर नाही, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता जो पूर्णपणे बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या सामन्या अगोदर एकूण 7 षटकार आपण दर्शन बांदेकरचे बघितलेत. आता या सामन्यात 3 षटकार. ऑन साइडला बघितला पण पूलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतो तोपर्यंत दर्शन सहजगत्या या चेंडूवर एकदा तिथे कंप्लीट करते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे ती 31 वर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 10 षटकारांची नोंद झालेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ तिसरा फलंदाज आपण बघत आहोत. यामध्ये आपण बघितलं की निखिल परबला, दाजी धुरतला आणि आता मात्र दर्शन बांदेकर. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू एसटीच्या वर निघून जातो वेगाने. कम्पेअर टू लास्ट ओव्हर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. षटक समाप्त दुसरं आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 31 धावा धावफलक. म्हणजेच कधी या षटकात फक्त 10 धावा हा गोलंदाज गुरुने खर्च केल्या आहेत. अजूनही या इनिंग मधला 2 षटकांचा खेळ शिल्लक. बोली मार्गावर प्रथमेश येतोय. .15 सध्या गती. आपण बघतो 31 धावफलकावर. सेकंड लास्ट ओव्हर. प्रथमेश फुल टॉस आहे आणि फक्त स्टिअर केलं पॉइंट रिझन मध्ये. इव्हन बाकी नॉर्मल कुठले खेळाडू असेल हा निश्चितच बीमर बघायला मिळाला असं, पण ऑलरेडी आपण बघतोय की दर्शन बांदेकरची उंची मोर दॅन 6 फूट आहे. त्यामुळे पंच सहसा तुम्हाला नो बॉल देणार नाही. फक्त स्टिअर केलं, क्लोज टू बॉडी हा फटका बघायला मिळाला. धावसंख्या 32. स्ट्राईक एंडला महेंद्र. फुलटॉस आणि थेट वेध घेतलाय यष्टीचा. प्लेड ऑन. फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट मिळते ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. म्हणजेच आपण बघतोय प्रथमेशला पहिली विकेट मिळते फॉर कुलस्वामीने आंबेगाडी.
आणि 1 डाऊन बॅट्समन पोहोचल्या ग्राउंडच्या आतमध्ये गॉडविन. बघायचं तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ही लढत जी सुरू आहे, तिसरा आणि चौथा क्रमांक कुठल्या संघाला या सामन्यात स्पष्ट होईल ते चित्र कोणाला मिळणार. लिमिटेड ओव्हर्सची मॅच आहे त्यामुळे आपण बघतोय की दर्शन काहीतरी येऊन सिग्नल देतोय, सूचना करतोय, कानमंत्र देतोय गॉडविनला आल्या आल्याच. 32 पहिलाच धक्का. एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांचा इशारा 1 फॉर द ओव्हर. 22चा इशारा पंचांचा येतोय. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या सुरुवाती धाव इथे गणली जाईल. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. एक गडी बाद. हो लिडिंग एज बघायचंय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पुढे सरसावत होता पण थांबला तिथे. झेल घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही कारण खूप दूर होता हा झेल. आणि अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय प्रथमेशचा. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. आतापर्यंत आपण बघतोय प्रथमेशने या षटकात धावा चेंडू खर्च केले ते 4. 2च धावा फक्त त्याने दिलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा काढली त्यामध्ये. प्रचंड वेग, दिशेवर नियंत्रण नाही. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉलचा सिग्नल आणि धावेत भर. धावसंख्येत भर. धावसंख्या पूर्वी आपण बघतोय 34 वर 34. पहिल्या षटकामध्ये अत्यंत वेगवान फटकेबाजी बघायला मिळाली. खास करून दर्शन जेव्हा स्ट्राईक एंडला होता 3 षटकार बघितले पण नंतर मात्र थोडीशी धावसंख्या मंदावली आहे, थोडीशी थंडावली आहे, थोड्या कमी धावा बघायला मिळत आहेत. रमेश हा सुद्धा चेंडू आपण बघतोय लेगस्टिकच्या बाहेर. वाईड बॉल अगेन. वेगावर जास्तीत जास्त भर देतोय पण दिशेवर नियंत्रण नाहीये. 2 चेंडू बॅक टू बॅक लेगस्टिकच्या बाहेर देण्यात टाकलेले आहेत. वाईड बॉल आणि धावसंख्या 35 35. चांगला फटका ऑफर केलाय कव्हरमध्ये. क्षेत्रक्षक कव्हरचा पुढे सरसावतोय. थोडासा मिड ऑफच्या मागे आपण बघतोय चेंडू जातोय. तोपर्यंत इथे धाव घेतलेली नाहीये. तो संधी देतोय गॉडविनला की तू सुद्धा फटकेबाजी करू शकतो, प्रयत्न कर. ऑलरेडी 3 षटकार आपण बघितले ते फलंदाज दर्शन बांदेकरच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग पण तिथे चेंडू थोडासा आपण बघतोय थबकतोय. पुन्हा आपण बघतोय चित्र की धाव तिथे घेतली नाहीये. दर्शनाचा स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचे 6 चेंडू तो आता मात्र फेस करेल. बघा शेवट षटकामध्ये त्याच्याकडे काय उत्तर आहे. पुन्हा आपण बघतोय धावसंख्या थोडीशी कमकुवत, थोडीशी माफक आपण बघतोय. धावफलकर फक्त 4च धावा आपण बघतोय या षटकामध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये 21, त्यानंतर 10 धावा, त्यानंतर आपण बघतोय 4 धावा. सरासरी खाली घसरत चालली आहे. पण बघावं लागेल निर्णायक षटकामध्ये दर्शनकडे उत्तर आता काय आहे. गोलंदाज कुठला येतोय. ऑप्शन त्यांच्याकडे भरपूर आहेत पण इथे मात्र बघूया बाबू पाटकर पुन्हा एकदा बोली मार्कवर येणार का. नाही. बाबूने सांगितलं अजून एका खेळाडूला आपण संधी देऊया. जसे आपण बघितलं की सलामीला येताना दर्शन महेंद्राला सोबत घेऊन आला आणि बाबूने सांगितलंय की माझ्या अजून एका उद्यानमुख चेहऱ्याला मी इथे मात्र एक षटक देईन. हे खूप मोठं धाडस केलं बाबूने कारण दर्शन बांदेकर सारखा खेळाडू ग्राउंडवर उपस्थित आहे. अशा मुवमेंटला एका नवीन चेहऱ्याला त्याने चेंडू दिला हातामध्ये. दिनेश पहिल्यांदा मोरस्पोर्ट चषकामध्ये गोलंदाजी करेल. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने राऊंड विकेट. पहिला चेंडू फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. थर्टी 36 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केलेला चेंडू आणि चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव दर्शनच्या खात्यामध्ये. योगेश पेंडुरकरजी कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून खूप चांगली कामगिरी पार पाडतायत. त्यांच्याकडून माहिती येते धावसंख्या 37 धावा. षटक क्रमांक 14 शेवट षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू ओव्हरपिच होता. थोडंसं मागे थांबून स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जमलं नाही आहे चेंडूवर गॉडविनला.
आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. शेवट षटकामध्ये निश्चित म्हणणे की गोलंदाज दिनेशवर दबाव होता, पण त्याने चांगल्या दर्जावर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. हो, गुड बॉलिंग. हा चेंडू बघूया आपण. स्ट्राईक एंड येण्याची संधी मिळते आणि बघायचं कुठला फलंदाज या ठिकाणी बाद होणार. तर बॅट्समन सेल्फ आउट झालाय. गॉडविन. नवीन फलंदाजाला संधी मिळणार. बघायचं नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतोय. विलंदाज विशाल स्ट्राईक एंडला. गॉडविन जो बाद झाला एकही धाव अंकित करू शकला नाही. चांगला फटका ऑफर केलाय. समोर ड्राईव्ह केलाय आपण बघतोय. लॉफ्टेड स्ट्रोक आणि एका धावेने खातं उघडलंय निश्चितच विशालने. गॉडविन 7 चेंडूमध्ये काहीच करू शकला नाही, त्यामुळे आपण बघतोय की तो बाद होतो मैदानावर. धाव संख्या पोहोचली ती आपण बघतोय ती 38. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. या सत्राला शेवटचा चेंडू. फुल टॉस आणि त्याला योग्य उत्तर दिलंय दर्शन बांदेकर आपल्या स्टाईल मधून. 4थ्या षटकाराची नोंद केली आहे आणि या षटकारामुळे धावसंख्या पोहोचली ती 44 वर आणि लक्ष असेल ते 45 धावेंचं. 45 टू विन फॉर कुलस्वामिनी आंबेगाडी. या पण दुसऱ्या सत्रामध्ये बघायचं धावसंख्येचा पाठलाग करून हा सामना विजय होऊन तिसऱ्या क्रमांकावर इथे मात्र मानांकन मिळवणार का. बॅटिंग करत असताना संघ आपण बघतो म्हणजेच कुलस्वामी आंबेगाडी की या धावसंख्या पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी आणि तिसऱ्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न असेल का दर्शन बांदेकरच्या साई स्पोर्ट्स कट्टा या संघाचा. याचं धावतं पण कॉमेंट पासून घेऊन येतील. या पण ऐकूया या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आमच्यासोबत यांनी मात्र गतवर्षी सुद्धा आम्हाला खूप चांगली साथ दिली ॲज अ स्कोरर ॲज अ कॉमेंटर, पण यावर्षी आम्ही त्यांच्यासोबत जोडले आहोत. आणि ऐकूया आता मात्र पेंढरूरचा एक अप्रतिम आणि सुमधुर आवाज, एक उत्कृष्ट गुणसंख्यक लेखक आणि एक समालोचक योगेश पेंढरूरकर यांना. धन्यवाद. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मोडस्पोर्ट चषक 2024
पर्व तिसरं आपण नंबर 3 नंबर 4 चा सामना पाहतो. कोण डिसाइडेड करणार आहे नंबर 3 आणि नंबर 4 वरती. एका साईडने आपण पाहतो 6 फूट कट्टा ज्यांनी प्रथमतः फलंदाजी या मैदानावरती केली आहे आणि धावा जमवल्यात 44-45 धावांचं विजयी उद्दिष्ट घेऊन कुलस्वामीनी आंबेगाळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आंबेगाळी संघाची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला गुरु पाहायला मिळतोय. प्रारंभीचं पहिलं षटक हाताने जबाबदारी घेऊन जबाबदारीपूर्ण गोलंदाज दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू सुरेख पडताशनी चेंडू मात्र थोडासा खालच्या साईडने सूट करताना पाहायला मिळतोय. त्यावरती मात्र निशब्द करणारी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गजवला जातोय. फलंदाजी करत असताना आपण भेदक दर्शनच्या माध्यमातून पाहिलं 29 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. असं आता मात्र पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी घेऊन परत एकदा बॅटची कडा लागली जाते. चेंडू पाठीमागच्या साईडला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चेंडू आरक्षित क्षेत्रापर्यंत ट्रॅव्हल करतोय. एक धाव ही पूर्ण होताना पाहायला मिळते. 45 धावांचा पाठलाग करायचा असेल तर एकत्रित गोलंदाजाला मात्र तो प्रेशराईज करणं परत लिंग आहेत मला वाटतं. परत एकदा त्या साईडला सुद्धा पडलाय. थर्डला लावलाय त्याला. त्यानंतर मात्र एक मोठा फटका कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. विकास जबडे हा मात्र चेंडूच्या खाली दिसतोय कारण चेंडू सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका अनिकेतच्या बॅटमधना. 45 धावांच्या रनचेसला सुरुवात झाली आहे. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा यशाच प्रकारचा फटका खेळला होता. त्यानंतर मात्र बॅट शांत झाली होती. मात्र आता पाहावं लागेल परत एकदा. हो तेज तर्रार कानाच्या जवळना चेंडू आलाय. सिट्टी वाजवत गेलाय. कसू अनिकेतच्या आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवरती जो षटकार पाहायला मिळाला त्याचं मात्र पुरेपूर उत्तर दिलं जातंय ते दर्शनच्या माध्यमातून. पाहावं लागेल येणारा पुढचा चेंडू. परत एकदा तोच चेंडू तशाच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं ते अनिकेतकडे. एक मोठा फटका मात्र त्यानंतरची दोन्ही चेंडूंवरती वापसी होताना पाहायला मिळतीये. ती मात्र दर्शनकडनं आतापर्यंत 45 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा या धावफलकावरती. सलगचे 3 चेंडू तिन्ही चेंडू हे निर्धाव मैदानावरती. प्रारंभीचं षटक हे सांगते जाताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ हा पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनाकडेच्या मोबदल्यामध्ये 45 धावांचा चाललाय पाठलाग आणि या 45 धावांचा पाठलाग करत असताना कुलस्वामीनी आंबेगाळी या संघाच्या सांघिक धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी घेऊन विकी फर्नांडिस हा परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचा बचाव करणारं हे दुसरं षटक की दुसऱ्या साईडने सुद्धा गुरु हा आक्रमक डाशातील फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो आपली आक्रमकता या मैदानावरती साबित करताना पाहायला भेटेल का. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा विकीचं पहिलं षटक हाताळलं जाते. सांघिक कोट्यातील दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. सांघिक धावसंख्या 8 धावांवरती 45 धावांचा पाठलाग करत असताना कुठच्या तरी बॅटरला मात्र तो मोठा फटका घ्यावा लागेल. बॅटची कड लागली जाते आणि परत एकदा चेंडू विसवला जातो यष्टीरक्षक गॉडविनच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी धावांचा पाठलाग पाहिला तर खूप 4 षटकांवरती 45 धावा जमवायच्या. प्रेशर होतं. पहिल्या षटकांवरती पाहिलं तर दर्शनच्या विरोधामध्ये एक मोठा फटका खेळला गेला तो मात्र अनिकेतच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर पाहिलं गेलं तर 4 चेंडू हे निर्धाव येताना पाहायला मिळाले. ते मात्र दर्शनच्या त्या षटकावरती षटकार खाल्ल्यानंतर आणि त्याचं प्रेशराईज करणारी गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र विकी आले. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव पूर्ण केली आहे गुरुने. त्यानंतर दुसरा चेंडू फेस करत असताना एक प्राइझिंग विकेट परत एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. तो सलामीला आलेला अनिकेत पाटकर हा पाहायला दिसतोय. परत एकदा मगाच्या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2च्या मॅच मध्ये आपण पाहिले ज्याच्या बॅटमधनं सुपर एक फटकेबाजी 33 धावांची बॅटिंग ज्याच्या बॅटमधनं पाहिली तो बाबू परत एकदा आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला भेटेल. मोरस्पोर्ट चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर 3 नंबर 4चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठचा संघ नंबर 3 वरती जाईल, कुठच्या संघाला 4 नंबर वरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक हाताळलं जाते. विकी फर्नांडिस स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जागा चेंज केली होते. मगाच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या खूप मजा केली लिंगेतने आणि आता मात्र या ठिकाणी पॉइंटला लावला
स्लिपला लावला जातोय. परत एकदा ऑफिशियल इशारा, दोन्ही हात समांतर करून पंचांनी दिला. हा चेंडू स्वैर असल्याची खूण आमच्यापर्यंत आणि या षटकातील वनबाउंसचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिला जातोय तो मात्र विकीला. आता याला तरी इतर चेंडू कशा प्रकारे मैदानावरती हाताळले जातील हे पाहणं गरजेचं असेल, पाहावं लागेल. आता मात्र ह्या 45 धावांचा बचाव करणारी गोलंदाजी आतापर्यंत सुरू झाली आहे. मात्र कुठच्या तरी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही जे आता फायनलला गेलेले संघ बॉथम वॉरियर्स आणि नुर्वी स्पोर्ट चेनवन दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्या. बरोबर 3 वाजता तुमचा टॉस होईल. फायनलला गेलेल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नोंद असेल. आपला टॉस बरोबर 3 वाजता होईल. यस, बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली जाते. ते मात्र बॅटच्या साह्याने ही धाव मिळाली जाते. एक धावांनी पुढे जाण्याचा विकल्प. सांघिक धावसंख्या 10 धावांवरती 50 धावांचा पाठलाग, म्हणजे अजूनही 35 धावांची गरज असतील येणाऱ्या चेंडूंवरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळत होतो दुसऱ्या षटकातील. आता मात्र मोठ्या फटक्यांची तलाशी मैदानावरती करावी लागेल. बाबूला स्वतःला प्रश्न विचारू, स्वतःला साबित करणारी फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र गोलंदाजी करणारा विकी याने मात्र एक उंच होणारी गोलंदाजी केली आहे. त्यानंतर मात्र परत एकदा तो चेंडू तशाच प्रकारचा फटका परत एकदा लिंगात पाहायला मिळतोय. मात्र चेंडू पण बाउन्स येतोय. तो मात्र डी झोन पर्यंत चेंडूचा प्रवास. सिंगल लंबनेर अस्त्र जास्तीत जास्त फायदा पोचणार नाहीये. तो मात्र कुलस्वामींनी आंबेगाई संघासाठी. मात्र एका बाजूने विचार केला तर मोठे फटके खेळावे लागतील आणि दुसऱ्या बाजूने पाहिले गेले तर नंबर 3चं स्थान हे सुनिश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची गोलंदाजी ही साई स्पोर्ट कट्टा संघासाठी करणं गरजेचं असेल. जे प्रारंभीच्या 2 षटकांवरती आतापर्यंत विश्वासजनक मात्र गोलंदाजी केली गेली आहे ती दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. परत एकदा जेल लागली जाते आणि त्यानंतर मात्र परत एकदा जेल सुटला जाते. धाव सुद्धा रोखली जाते. षटक क्रमांक 3 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा या बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत मात्र 11 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका येईल का या षटकातील, किंबहुना शेवटचा चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील बाकी असेल आणि तो बाबूच्या बॅटमधला मोठा फटका येईल का, या मॅचला थोडीफार चालना देणारा तो मोठा फटका असेल का. मात्र फटका मोठा आलाय, मात्र पाहावं लागेल. उंच चेंडू आहे, मात्र लांब थोडासा कमी पडतोय. मात्र विशालचे शर्तीचे प्रयत्न आतमध्ये पाहायला मिळतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र फेकी चेक करावी लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि ह्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावांनी प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. अजूनही यानंतर 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र ह्या 12 चेंडूंवरती 32 धावांची गरज हे विजय सविकत आपल्याला पाहायला मिळते. किरण धुरी हा मात्र 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. किरणच्या विरोधामध्ये मोठे फटके येतील का, ह्या मॅचला थोडी रंगतदार गुरु आपल्या बॅटमधनं घेऊन येतोय का हे पाहणं गरजेचं असेल. कारण यानंतर अजून एका षटकाचा खेळ दुसऱ्या इनिंग मधला आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. पहिला ऑफिशियल इशारा पंचांचा येतोय की चेंडू स्वैर असल्याचा आणि बनबाउंसचा इशारा सुद्धा दिला जातोय. ही अवांतरचा पहिला चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये किरणकडनं पाहायला मिळतोय. किरण धुरी मात्र मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक हाताळण्यात येतोय. त्यानंतर मात्र परत एकदा बाजूने कान्हाच्या बाजूने चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. किरण वापसी करतोय. जी 2 षटकात जी दोन्ही गोलंदाजांनी मेहनत घेतली त्या मेहनतीला मात्र न्याय देण्याचं काम हे 3ऱ्या षटकावरती होताना पाहायला मिळते. परत एकदा प्रतालिके दाखल जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. फेकी चेक करावी लागेल. तोपर्यंत मात्र 1 धाव ही नक्कीच लेग बायच्या स्वरूपाने आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. 1 धाव चोरण्याचा प्रयत्न होतोय. मात्र शेवटच्या षटकांवरती मात्र जास्तीत जास्त धावा राहिल्या तर मात्र नंबर 3चं स्थान हे नक्कीच सुनिश्चित करताना पाहायला मिळतील. तर मात्र साई स्पोर्ट कट्टा संघ. मात्र दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर या षटकापासून जर मोठे फटके निघाले गेले तर कुलस्वामींनी आंबेगाई हा संघ मात्र 3ऱ्या नंबरवरती जाताना पाहायला भेटे. नंबर 3 नंबर 4 वरती कोणाचा प्रवास थांबताना आजच्या दिसतात या मयूर स्पोर्ट चषक 2024च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं गरजेचं असेल. मात्र तोपर्यंत नो बॉलचा इशारा पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र
नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिटची सुवर्ण संधी ही फलंदाज बाबूसाठीच्या बाबूच्या बॅटमधनं मगाशी सुरेख फटके आपण पाहिले होते. तर बाबू आता मात्र आपली थोडीशी बॅट शांत करताना पाहायला मिळतोय. मात्र संघासाठी मात्र मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येणं गरजेचं असेल. मोठा फटका म्हणता श्रेणी येताना पाहायला मिळतोय. मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल ती कुलस्वामिनी आंबेगाळी या संघासाठी. 4 धावांसाठी फटका बाबूच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची सजलेली मगाची पारी मात्र आतापर्यंत पाहिलं गेलं तर नंबर 3 आणि नंबर 4 साठी चाललेला हा सामना. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र डी झोन पर्यंत चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत मात्र 21 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. एकवीस धावा या धावफलकावरती जुळताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 किरण परत एकदा गोलंदाजी मार्कला सज्ज होताना पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू पुढे जाऊन मात्र परत आली की दाखवून थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाबूचा, मात्र त्यावरती 1 धावी नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळते. 1-1 धावीने पुढे जाण्याचा विकल्प होताना पाहायला मिळतोय. दोन्ही साईडने पाहिलं गेलं तर मात्र आता तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडूचा खेळ किंबहुना या षटकातील आपल्याला पाहायला भेटेल. त्यावरती मात्र यास बिग हिट येताना पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, त्यावरती ताकदीचा वापर आणि चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. सुरेख मयूर स्फोट चषकचा ब्रँडेड 6R. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांसाठी चेंडूचा प्रवास येताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पाहिली गेली तर आता मात्र 28 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र राहिलेल्या 6 चेंडूंवरती 17 धावांची गरज. 6 चेंडूंवरती 17 धावांची गरज असेल ती मात्र विजयी करण्यासाठी ते म्हणजे कुलस्वामिनी आंबेगाळी या संघाला पाहावं लागेल. ह्या 6 चेंडूंवरती ह्या 17 धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील. दोन्ही संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बॉलर कोण? इंद्रजित. शेवटचे षटक 6 चेंडूंवरती 17 धावा डिफेन्स करण्यासाठी डिपेंडेबली गोलंदाजीचा मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मात्र चेंडू हवेमध्ये होता मात्र थोडा दूर राहिला जातोय तो मात्र इंद्रजितच्या. आता मात्र ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तो गुरु आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येताना पाहायला मिळतोय. समीकरण थोडंसं बदललं जाते. 5 चेंडूंचा खेळ हा मात्र राहतोय बाकी आणि 16 धावांची गरज असेल. या राहिलेल्या 5 चेंडूंवरती 29 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहे. या 5 चेंडूंवरती या 16 धावा जमवल्या जात आहेत का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कला इंद्रजित पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू, फटका खूप चांगला, मात्र धाव तेवढीच छोटी येताना पाहायला मिळते. डी झोनला चेंडूचा प्रवास पूर्ण होताना पाहायला मिळतोय 1 धावेसाठी. 1 धावेने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल आणि राहिलेल्या 4 चेंडूंवरती 15 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंवरती या 15 धावांचा पाठलाग कशा प्रकारचा केला जातोय. परत एकदा सुरेख चेंडू, मात्र चेंडूचा प्रवास परत एकदा डी झोनला होताना पाहायला मिळतोय. डिक्लरला चेंडू येतोय त्यावरती मात्र 1 धाव पूर्ण होते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल आणि राहिलेल्या या 3 चेंडूंवरती 14 धावांची गरज आपल्याला पाहायला भेटेल. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती. परत एकदा मात्र चेंडू थोडासा लाईन भरकटलेला पाहायला मिळतोय. स्वेर चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत सांघिक धावसंख्येवरती वाढ होईल. 32 धावा ते धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. अजूनही 13 धावांची गरज असेल विजय संपादन करण्यासाठी. मात्र त्यानंतर चेंज ऑफ स्पेस लो वन चेंडू रब्बल बॉलमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा निर्धाव चेंडू असेल तो मात्र इंद्रजितचा. आता मात्र 2 चेंडूंवरती 13 धावांची गरज आपल्याला अजूनही पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र सुरेख टायमिंग होताना पाहायला मिळते. चेंडू उंच जातोय भरपूर आणि चेंडू सीमारेषा पलीकडे होताना पाहायला भेटेल. 6 धावांसाठी फरार. आता मात्र
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अजूनही एका चेंडूचा खेळ हा बाकी असेल, मात्र या एका चेंडूंवरती विचार केला तर 7 धावांची गरज असेल. वाईट किंवा नो पडला आणि त्यानंतर षटकार आला तर या मॅच मात्र विजयी होऊ शकतो. मात्र पाहावं लागेल या राहिलेल्या चेंडूवरती काय होते. परत एकदा मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षकापासून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतोय. मात्र हा चेंडू निर्धाव येताना पाहायला भेटेल आणि 6 धावेने या ठिकाणी पाहिलं गेलं तर साई स्पोर्ट कट्टा संघ हा मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आपलं स्थान सुनिश्चित करताना पाहायला मिळतोय आणि 4थ्या स्थानावरती असेल तो कुलस्वामिनी आंबेगाळी हा संघ. बरोबर 3 वाजता नुरवी स्पोर्ट चेनवन वर्सेस बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला या दोन संघांचे टॉस होईल.